तूर तर काय बदल दिसत नाही आता यातनं पुढे बदल होण्याची शक्यता आहे. अजित जगताप देखील या ठिकाणी उभारले कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला. आता भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाली. आता ती भाजपवाली ठरवायची. गेल्या वर्षी कारखान्याच्या निवडणुकीला आमदार साहेबांनी त्यांनी वाटेल तेवढं उन्हा धुणं काढलं. आता आमदार तिथे जाऊन आता आमदारच्या चुलते उन्हा धुणं काढायला लागला. मग ही जनतेने ओळखलं पाहिजे, जनतेच्या लक्षात आलं पाहिजे की बाबा ही विकासासाठी चाललं आहे का स्वतःच्या स्वार्थासाठी चाललं. आपलं तालुक्यामध्ये काम करणार गेली 15 वर्ष त्यांनी कारभार केलं. मग 15 वर्ष आता विकास करतो आमचा करतो चालू आहे त्यांचं. परंतु 15 वर्ष तीच होतं सत्तेत सत्तेचा पूर्ण कारभार आधी नगरात. मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि प्रचारात मोठे रंगत देखील आलेले आहे. परंतु जनतेचे जे प्रश्न आहेत ते सुटलेले आहेत का? गेल्या अनेक वर्षापासून या निवडणुका रखडल्या होत्या आणि आता या निवडणुका होत आहेत. मंगळवेढा ही भूमी संतांची भूमी मानली जाते आणि या भूमीतील प्रश्न सुटलेले आहेत का हे आपण जाणून घेणार. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, या ठिकाणचे मतदार देखील आहेत. तर काका काय नाव आहे आणि काय समस्या सुटल्यात का? समस्या काय नगरपालिकेच्या सगळ्याच एका पंचवार्षिकमध्ये सुटत नसतात, पण विकास करावा एवढंच म्हणणं आहे आमचं. काका आपलं वय किती आहे काका? 80 वय आहे. बरं, काय बदल दिसतोय तुम्हाला आता इथे? तूर तर काय बदल दिसत नाही आता यातनं पुढे बदल होण्याची शक्यता आहे. आता तुम्ही एवढ्या जवळून इथलं राजकारण बघितलं, बदलत्या काळानुसार राजकारण देखील बदलत गेले. काय बदल नेमका इथल्या मतदारात दिसतोय? राजकारणात काय बदल दिसतो? आता हळूहळू विकासाच्या मार्गावर चालले त्या टप्प्याटप्प्यानं जसे सदस्य बदलत जातील तसं विकास होत चाललेला आहे. बाकी काय कोण बाजी मारेल या इथल्या निवडणुकीत? हां कोण निवडून येईल? कुठला पक्ष बाजी मारेल? भाजप निवडून येत आहे निश्चित. बरं, काका इथली निवडणुका दिसतात ते गटार, पाणी, रस्ता याच भोवती फिरताना दिसतात. या समस्या या गोष्टी मागच व्हायला पाहिजे होत्या, पण त्यांच्या काय हिंदीमुळे म्हणा किंवा आणखीन काही समस्या असतील म्हणा म्हणून त्या मागं पडले गेले. बाकी काय पण आता इथं येणारी बॉडी ही स्ट्रॉंग राहणार आहे ना, प्रवाहात वाहणार नाही. आता लोकांना विकास पाहिजे. तुम्ही काय करता ह्याला विचारत नाहीत, ते फक्त विकास पाहिजे त्यांना. सुद्धा आणखीन काही नागरिक आहेत तर त्यांच्या देखील. काका काय नाव आहे आपलं? सुद्धा आणखीन प्रभाकर घुले. काय सांगाल? निवडणूक लागली आता तर समस्या सुटल्या. समस्या काय आता सुटलेल्या तुम्हाला दिसतील. बघा समस्या येते समोर, बघा समस्या सुटलेल्या का? हां, समस्या कधी सुटतील का आणि कशा सुटतील? आता स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर रस्ता, पाणी, गटार याच भोवती निवडणुका फिरताना दिसतात. बरोबर आहे की ग्रामीण भागात ते एवढंच विकासाचं महत्त्वाचं आहे ना. पाणी, गटार, लाईट, स्वच्छता हीच महत्त्वाची प्रश्न आहेत. हे काय विधानसभा आणि लोकसभेसारखं जम्मू काश्मीर अडचणीत आहे आणि पाकिस्तान आपल्यावर युद्ध करायला लागला असा प्रकार नाही. खऱ्या ग्रामीण भागातल्या निवडणुका ही पक्षापेक्षाकडे न बघता ग्रामीण भागाच्या जी समस्या जी आहेत ना, गटारे आहेत, पाणी आहे, त्यानंतर लाईट आहे, स्वच्छता आहे, रस्ते आहेत, ह्यावरच निवडणुका चालणार. कुठला पक्ष बाजी मारली या निवडणुकीत? पक्ष बाजी मारायला इथं पक्षाचा संबंधच नाही काय. कारण लोकलची निवडणूक आहे, लोकलचं विचार, जवळचे संबंधित माणसं असतात, एकमेकाचे नातेगोते असतात. इथं भावकीचा फॅक्टर असतो. पक्ष भावकीचा पण या ठिकाणी विषय काढला तर, आणि नात्यागोत्यांचा पण. आता आमदार एकीकडे आणि त्यांचे भावकी किंवा चुलते दुसऱ्या पक्षातून उभा राहिलेत, तर मग आता काय इथं बदल होईल? नाही, 100% बदल हा 100%. तो आमदारचा आणि बबन अवताड्याचा विषय नाही. तो ही समस्या जी निर्माण झालेल्या शहरातल्या त्या समस्यासाठी बदल होणार. बाकी आमदारचं जे काम आहे ते आमदाराचं त्यांचं तालुका लेवलला हे ते आहे, त्यांचा निधी आणून द्यायचं काम आहे. पण इथं समस्या सोडवण्यासाठी जी सक्षम माणसं नगरपालिकेत जायला पाहिजे ती महत्त्वाची होती, जाणणं गरजेचं आहे. आता अजित जगताप देखील या ठिकाणी उभारलेत, कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला. आता भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाली. आता ती भाजपवाल्यांनी ठरवायचं. गेल्या वर्षी कारखान्याच्या निवडणुकीला आमदार साहेबांची त्यांनी वाटेल तेवढं उन्हा धुणं काढलं.
आता आमदारपाशी जाऊन आता ते आमदारच्या चुलत्याच धुणं काढायला लागला आहे. मग ही जनतेने ओळखलं पाहिजे, जनतेच्या लक्षात आलं पाहिजे की बाबा ही विकासासाठी चाललं आहे का स्वतःच्या स्वार्थासाठी चाललं आहे. आपण काय आमदारलाही नावं ठेवत नाही आणि त्या ह्यालाही नावं ठेवत नाही, पण ही जी मधली माणसं आहेत नगरपालिकामध्ये काम करणारी, गेली 15 वर्ष त्यांनी कारभार केला की. मग ही 15 वर्ष आता विकास करतो, आमकं करतो, तमकं करतो चालू आहे त्यांचं. परंतु 15 वर्ष तीच होती ना, सत्तेत तीच होती. सत्तेचा पूर्ण कारभार अजित जगतापच बघत होता. नगराध्यक्ष कोण होऊ द्या, परंतु कारभार हा स्वतः अजित जगतापच बघत होता. नगराध्यक्ष कोणाला ठेवायचं, नगराध्यक्ष कोणाला काढायचं, ही सगळी बाकी नगरसेवक फक्त त्यांनी त्याच्या इशाऱ्यावर चालायची. त्यामुळं त्यावेळेस सत्ता विकास साधायला चांगली गोष्ट होती. मग आता ह्यासाठी वेगळं काय. काका आता तुम्ही किती वर्षापासून राहता इथे? जन्मच इथलं. माझा जन्म मंगळवेढ्यात. काय बदल दिसतोय इथे? माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळेंनी देखील नेतृत्व केले, शिक्षण मंत्री देखील राहिले होते. तर काय आत्ताच पूर्वीचं राजकारण आणि आत्ताच्या राजकारणात काय बदल दिसतोय? नाही, बदल हा आहे बरं का, बदल आहे. पण तुम्हाला हवं, प्रत्येक माणसाला जो बदल वाटतो तसा वाटत नाही. पण बदल मात्र थोडासा झालेला आहे, नाही म्हणायला गेलं तर. आता इथं काय, हे नगरपालिकेचं इलेक्शन आहे. ह्याच्यामध्ये संबंधावरती, कामावरती, माणुसकीवरती मतं दिली जात आहे. त्याशिवाय BJP नावाचा एक पक्ष आहे, तो दिल्लीमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे आणि स्थानिक आमदारही इथले BJPचे आहेत. त्यामुळं त्यांच्याकडे सत्ता जर गेली तर निधीच्या संबंधानं खूप मोठं काम होण्यासारखं आहे. जर आपण अपेक्षा ठेवल्या मंगळवेढ्याच्या तर निधी लागणं गरजेचं आहे. तो निधी जर आणायचा असेल तर सत्ताधारी पक्ष जिकडं आहे. पण काका ही संत भूमी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी संत दामाजी पंथांनी मोठी दुष्काळात मदत केली होती, चोखा मेळा असतील. परंतु या संत भूमी म्हणून जरी ओळख असली तर तसा या ठिकाणी विकास दिसत नाही. याला काय राजकारण, स्थानिक राजकारण कारणीभूत असलं पाहिजे. खूप मोठं व्हायला हवं आहे, अपेक्षा आहेत. आता आम्हीसुद्धा वारकरी पंथामधनं मागणी केली होती ती तीर्थक्षेत्राचा दर्जा मंगळवेढ्याला मिळावा. त्याच्यासाठी बरेच काही प्रयत्न केले गेले, पण नगरपालिकेकडून तसा प्रतिसाद पूर्वीच्या काळी मिळाला नाही. दिले ते प्रस्ताव वगैरे चुकीचे दिले, त्यामुळं मंगळवेढा हे तीर्थक्षेत्र व्हायला अवघड झालं. आज मितीपर्यंत तीर्थक्षेत्र झालेलं नाही. आणि तसं जर झालं असतं तर मंगळवेढ्यामध्ये निधी द्यावाच लागला असता त्या तीर्थक्षेत्राच्या अखत्यारीमध्ये, आणि त्यामुळं विकास घडला गेला असता. पण दुर्दैवानं मंगळवेढेकरांचा हा विकास होऊ शकला नाही, कारण दर्जाच मिळालेला नाही. त्यामुळे थोडंसं विकासाच्या बाबतीत पूर्णतः विकास आहे असं माझं मत नाहीच आहे. झाला असेल तर थोडा बहुत विकास झालेला आहे, तरी पण अजून अपेक्षा लोकांची खूप आहे आणि तो व्हावा. तो विकास होणं गरजेचं आहे, तर जनजीवन व्यवस्थित चालेल. आता या मंगळवेढ्यामध्ये तशा खूप मोठ्या समस्या आहेत. आता आपण जिथं बसलो आहे आठवडा बाजारामध्ये, इथं संडासची सोय नाही, पायखान्याची सोय नाही. मग स्त्रियांचा तर प्रश्न लांबच राहिला, पुरुषांनाच जर नसेल तर हे व्हायला हवं होतं. मागं लहान मोठे होते पूर्वी, तेही पाडण्यात आले. पण सध्या मंगळवेढ्यामध्ये सार्वजनिक मुतारी म्हणा, सार्वजनिक संडास म्हणा, हे कमी आहे. खूप मोठी गरज असतानासुद्धा त्या अपेक्षा होईल. मग आता जर आपण BJP पक्षाला निवडून दिले तर हा निधी आणायला सोपं जाईल. ह्या ज्या सुधारणा आहेत किंवा आपल्या डोक्यामध्ये जे आता आमदार इथं राहिलेत की काय नेमका मग विकास झाला? आमदार इथं होते, पण आमदाराच्याकडे नगरपालिकेची सत्ता नव्हती. यापूर्वी नगरपालिकेकडे सत्ता नव्हती. होता ना त्या आमदार सत्तेत होता, बरोबर आहे. पण हा तिथं तो कारभार बघत होता ना. ह्या कारभार ह्याचं कायम स्वतःचं वर्चस्व ठेवूनच विकास करायचा प्रयत्न असतो. तसा विकास म्हणजे सर्वांगी विकास करायची त्याची इच्छा नसते ना त्या उमेदवाराची. आता आमदार आणि अजित एकत्र आले, अजय जगताप, तर काय आता फरक दिसला आणि काय समीकरण इथली बदलती? नाही, ती एकत्र आली किंवा नाही आली ह्याचा विषय नाही. तो समाजामध्ये जे विकासाच्या संदर्भामध्ये जे 15 वर्षाचा मागचा बॅकलॉग आहे. नागरी आघाडी सत्ता होती त्या टायमाला विकासाचा जे अजेंडा होता नागरी आघाडी, 15 वर्ष नागरी आघाडीने इथंसुद्धा सत्ता गाजवली आहे. ही जी नागरी आघाडी जे नगरसेवकामधले जाईल
स्वतः यांची सूनबाई नगरसेवक होती. पण त्यावेळेचा विकास आणि त्यावेळेची नगरपालिकेची रचना म्हणजे कामाची रचना अतिशय सुलभ होती. लोकांपर्यंत ती गटारी स्वच्छ करणारी माणसं जात होती, त्यांच्याकडून सह्या घेतल्या जात होत्या की बाबा आम्ही तुमच्या वार्डातली गटार स्वच्छ केली आहे. नगरसेवकाला जाऊन तुम्ही सांगा की आमच्या वार्डात कामगार आली होती स्वच्छ. असे 15-20 वर्षात कधी गटारी स्वच्छ करायला माणसं आली नाहीत, कधी कोणाला विचारलं नाही. बरं गटारीची घाण काढली तर तिथंच टाकायची, उचलून घेऊन जात नव्हती ती, परत पुन्हा तीच गटारीत पाणी गटारीच्या घाणीत ती घाण मिसळत होती. असे घाणीचं हे ते आमदार साहेबाला आम्ही म्हणजे विरोधात बोलतो आहे अशातला भाग नाही. परंतु इथं आमदार साहेबांनी जी म्होरक्या उभा केलेला आहे नगराध्यक्षपदाला, त्याच्या कारभाराची पद्धत काय, त्याची कारभाराची पद्धत जी आहे ती कधीच एकत्र कोणाला नांदू द्यायची नाही. सत्तेत असूनसुद्धा सत्तेच्या बाहेर गेलं तर सुद्धा आतापर्यंत 3 का 4 नगराध्यक्ष बदलावू लागले. म्हणजे 6 महिने 7 महिने कोणाला कोर्ट मॅटर करून, कोणावर अविश्वास ठराव दाखल करून, म्हणजे असं जर 5 वर्षामध्ये 3-3, 4-4 नगराध्यक्ष होत असतील तर विकास कसा होतो. मग आमदारची इच्छाशक्ती आहे, निधी आणेल, वर भाजप सरकार आहे, महाराष्ट्रात राज्य सरकार आहे, इथं आमदार भाजपचा आहे. परंतु ती आमदार साहेब चुकलेत ना, ती मोहरक्या करायला पाहिलं होता ना योग्य. दुसरा उमेदवार द्यायला पाहिजे. नगरपालिकेला त्यांनी त्यांच्या विचाराला द्यायला पाहिजे होता. हा बाहेर नाही आलेला आहे, भाजपचा नव्हता, बाहेर नाही आला आहे. आमदारच्या विचाराची माणसं होती, त्यांना जे नगराध्यक्ष दिला असतं तर वरचा निधी, महाराष्ट्रातला निधी आणि आमदारचा प्रयत्न आणि खाली काम करणारा जो नगराध्यक्ष आहे तो बी आमदारच्या विचाराचा पाहिजे. तो काल आला आहे आमदारपाशी, आमदारच्या विचाराचा नाही तो. तिथून पुन्हा दुसऱ्या पार्टीत जाऊ शकतात. अहो आता काय, तो मुळात अजितदादाच्या पार्टीचा माणूस आहे. अजितदादाचं उद्याच्याला वर्ण महाराष्ट्रात समजा युती तुटली तर हे आमदारपाशी राहणार आहेत का, ते अजितदादाकडे जाणार. पण जर आपल्यासोबत नागरिक आहेत त्यांच्या देखील म्हणणं जाणून घेणार आहोत. काका काय आहे नेमकं तुमचं, मतदार आहे, मतदान करत असाल, मी काय सांगितलं समस्या काय आहेत का? नाही जाऊ, आम्ही आहे सर्व्हिसवाले देत नाही जाऊ. आपण जर आपण जर पाहिलं तर मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक ही मोठी रंजक होताना दिसते. प्रचारात देखील आता रंगत आलेले आहे आणि या ठिकाणी आरोप प्रत्यारोप देखील सुरू आहेत. परंतु ज्या प्राथमिक सोयीसुविधा येथील जनतेला मिळायला हव्यात त्या अद्यापपर्यंत मिळालेल्या नसल्याच्या या येथील नागरिकांची खंत आहे. त्याचबरोबर इथले राजकारण आहे ते बदलताना आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि इथला मतदार कोणाच्या पाठीमागे जातो आणि कोणाला या ठिकाणी नगराध्यक्षपदी कोणाच्या हाती सत्ता देतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष न्यूजसाठी अशोक कांबळे, मंगळवेढा.